असं आहे की डायसवरती म्हणजे अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा काय विधान भवनातला पहिला प्रकार आहे का? आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ते विरोधी पक्ष असताना विधिमंडळाच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन किती धिंगाणा घालायचे. नाना तर फार लांब होते. नाना अध्यक्षांपासून फार लांब होते आणि ते एकटेच होते. आम्ही तर अख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली बघितली, अख्खी झुंड, म्हणजे आत्ताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना. त्यामुळे आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येतंय असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील ते आम्हाला मान्य नाही. हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत हे करणं हे लोकशाहीला न शोभणार होतं. त्यांचा अधिकार आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे. आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारातनं जर नानांनी पाऊल उचललं असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो.